दापोली तालुक्यातील कोलथरे गावातील सुप्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला दुर्गादेवी रथोत्सव यंदाही मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिभावामध्ये पार पडला. चैत्र महिन्यातील शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमा या 2 दिवसात साजरा होणाऱ्या या उत्सवाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी पारंपरिक जत्रा आणि रथयात्रा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडली. संपूर्ण गावातील सर्व समाज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो आणि ही या सोहळ्याची विशेष बाब आहे. मंदिर स्वच्छता, महाप्रसादाची तयारी, मांडव उभारणी, रथ सजावट आणि सोबतच देवीची आकर्षक सजावट अशी विविध कामं गावातील वेगवेगळ्या वाड्यांमध्ये वर्षानुवर्ष विभागली गेली आहेत. सर्वजण आपापली जबाबदारी आनंदाने पार पाडतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गादेवीचे पुजारी मालगुणकर, गुरव आणि सोबतच मानकरी महाजन कुटुंबियांना रथावर विराजमान होण्याचा मान मिळाला. भक्तांच्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथयात्रा संपन्न झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोकण कट्टा न्यूज, कोलथरे, दापोली. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.